ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। नगर पंचायत आणि नगर परिषदा लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचा मजबूत असलेला हा पाया आहे आणि या निवडणुकीमध्ये नागरिकांची सहभागिता मोठ्या प्रमाणात असते। ज्या तारखा निवडून दिलेल्या आहेत निवडणूक आयोगाने घोषित केल्या आहेत त्या ऐकल्यावर मला असं वाटतं की 3 तारखेला निकाल आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीचे 3-13 नक्की वाजतील। महायुतीचा विजय 2 तारखेला मतदान असल्यामुळे डबल मताधिक्याने होईल। सरकारचा दुबार मतदारसंदर्भात तुम्ही प्रचंड आवाज उचललेला होता। निवडणूक आयोगाने त्या संदर्भात एक स्पष्टीकरण दिलं, नावापुढे डबल स्टार केले जातील आणि दुबार मतदान होणार नाही, बोगस मतदान होणार नाही याची काळजी घेण्याचं देखील सांगितलं। आम्ही हेच सांगत होतो, ते मोर्चे काढा, फॉल्स नरेटिव्ह करा, झालेल्या निवडणुकांच्यावर अप्रत्यक्षरित्या प्रश्नचिन्ह निर्माण करा, आतापर्यंतच्या निवडणुकीत विधानसभेत झालेल्या विजयाचा बद्दल गैरसमज पसरवा, निवडणूक आयोगाबद्दल गैरसमज पसरवा, हे धंदे विरोधी पक्षाने बंद केले पाहिजेत। आणि ज्यावेळेला निवडणूक आयोग या पद्धतीने स्पष्टीकरण देत आहे, काम करत आहे, त्यावेळेला आपण सगळ्यांनीच आपल्या मतदारसंघातील मतदारांना, योग्य मतदारांना आणि मतदान केंद्रावर मतदारांना मदत करण्याचं काम केलं पाहिजे। यादी शुद्ध होईपर्यंत मतदानच निवडणूकच होऊ नये अशी एक भूमिका विरोधी पक्षांची होती, पण निवडणूक जाहीर झाली आहे। बालिशपणाची भूमिका आहे। बघा, रिकाम्या भांड्याला आवाज जास्त असतो आणि तो रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त म्हणजे त्यात काही आहे असं होत नाही। निवडणूक आयोग आपलं काम करते, निवडणूक आयोगाकडे तक्रार करणं त्यांचाही अधिकार आहे, आमचाही अधिकार आहे, पण ते सोडून निवडणूक आयोगाच्या आणि निवडणुकीच्या रचनेमध्ये काही प्रचलित पद्धती आहेत। आमचे बूथ प्रमुख काम करतात, मतदारांपर्यंत पोहोचतात, खरा मतदार शोधतात। विरोधी पक्षाकडे ती रचना नाही, माणसं नाहीत, कार्यकर्ते नाहीत, मग आवाज करा। BLA1 BLA2 ही रचना आहे ना, निवडणूक आयोगाने केलेली रचना आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोग सर्वच राजकीय पक्षांचा एक प्रतिनिधी त्यांच्या या हरकती सूचनेच्या प्रक्रियेमध्ये घेतं। भारतीय जनता पार्टीने महायुती आम्ही करतो, यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, BLA1 नाही, BLA2 नाही, हे आवाज करतात कारण यांचा घडा रिकामा आहे। पोलिंग एजंट हा बोगस मतदाराला किंवा दुबार मतदार करणारा असेल तर त्याबद्दलची रचना पक्षीय स्तरावर आणि निवडणूक आयोगाच्या स्तरावर त्याच्यावर हरकत घेऊ शकतो। आमचे पोलिंग एजंट करतात, आम्ही करणार आहोत, पण ह्या सगळ्या रचना असताना केवळ एक नरेटिव्ह निर्माण करावं याचा हा प्रयत्न आहे। आणि म्हणून माझा सवाल त्यांना तेव्हाही होता, आजही आहे, आम्ही मतदारांमध्ये भेद करत नाही, पण तुम्ही का केलात? राज ठाकरेजींना, उद्धव ठाकरेजींना आणि मवियाला माझा सवाल आहे, आमची तर भूमिका स्पष्ट आहे, आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू आणि असलेल्या प्रचलित पद्धतीत निवडणुकीत सहभागी होऊ। तुम्ही आवाज करता ना, मग तुमच्या आवाजात तुम्ही केवळ विशिष्ट वर्गाचे मुस्लिम दुबार मतदारांची नावं का घेत नाहीत? त्या दुबार मुस्लिम मतदारांच्या बद्दल चुप्पी का? आणि केवळ मराठी आमचे मतदार, भूमिपुत्र आमचे मतदार, हिंदू मतदार हेच दुबार आहेत अशी भूमिका का मांडताय? हे दुटप्पीपणा, त्याचं उत्तर त्यांनी द्या। नाही, जानकर असं म्हणता आहेत की तुम्ही काल त्यांच्या मतदारसंघातली सुद्धा मुस्लिम दुबार मतदाराची यादी दाखवली, ते असं म्हणतात की मला 1 दिवसाचा मुख्यमंत्री करा, मी राज्याला सरळ करतो। आणि दुसरी म्हणजे तुम्ही जे म्हणताय तर त्यामध्ये दुबार पेरणी हा 1% घोळा आहे, 99% EVMचा घोळा आहे, ते आजही EVMमध्ये घोळा आहे असं प्रत्येक निवडणुकीत कधी मतदान यंत्र, मग मतदार यादी, मग निवडणूक आयोग, आता हळूहळू हे मतदारांचीच नावं घ्यायला लागलेत। म्हणजे मतदान यंत्र ते मतदार यादी ते आता मतदार, या सगळ्यावर यांची शंका आहे, कारण यांचा पराभव होतो। मी जानकरांबद्दल नाही, मी पूर्ण पक्षाबद्दल म्हणतो आहे। त्यामुळे जे पराभूत मनोवृत्तीत आहे, लहानपणी आम्ही खेळ खेळायचो हो, त्यावेळेलाही करायचंच की एखादा हरायला आला की बघ माझी बॅट नव्हती, अरे तू हरलाच हे मान्य कर ना बाबा। शरद पवार देखील म्हणतात की महाराष्ट्राचे पवार साहेबांनी हाच सल्ला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना द्यावा, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही। तुम्ही भूमिपुत्रांचीच केवळ नावं घेताय, भोईर, पाटील, मराठी माणूस, दलित माणूस, हिंदू माणूस याचंच नाव घेताय। तुम्ही सर्वंकष बोललं पाहिजे। पवार साहेब, आपण आपल्या सहकारी पक्षातल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे कानात काही ना काही संदेश द्या। संदीप देशपांडे मी नेत्या देतो, मी नेत्यांबद्दल प्रतिक्रिया देतो। कशी असणार निवडणूक, आव्हान कोणाचं असणार? कारण महायुतीमध्ये स्थानिक पक्ष जे आहेत, जो सोबत ते म्हणतात की वेगळं लढूया, हे करूया, तर
खरं आव्हान कोणाचं आहे? प्रत्येक महाविकास पक्षाला आघाडीचं आपला पक्ष वाढला पाहिजे असं महायुतीत वाटणं याच्यात गैर नाही. पण अंतिम निर्णय महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार आणि रामदास आठवले करतील. आम्ही एकत्रितरित्या लढणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.